तर गुड इव्हनिंग सगळ्यांना। आणि मी आता चाललेली आहे रिसेप्शनला। त्या दिवशी लग्नाला गेलो होतो, आज रिसेप्शन आहे, तर तिकडचीच तयारी आहे। सगळे रेडी झालेले आहे आणि आता आम्ही निघत आहोत, तर तुम्हीही चला माझ्यासोबत। तर सगळे रेडी झाले होते आणि आता आम्ही निघत होतो। तर साधारण 8 वाजले होते आम्हाला निघता तेवढा वेळ झालाच। तर मुलं वगैरे समोर निघाली आणि मग मी मागून निघाले। तर आमच्यासोबत साक्षी आणि कीर्ती गाडीत होत्या आमच्यासोबत, त्या आल्या होत्या। आणि मग बाकी सगळे जे घरचे आई, मोठ्या ताई, माझ्या ननद वगैरे, भासरे, माझे भाचे वगैरे, ते सगळे दुसऱ्या गाडीने आले होते। आणि जाता ना म्हणजे बरंच लांब होता हॉल, तो लॉन दिघोरीला होता आणि त्या भागात काही गेलो नव्हतो आम्ही, त्याच्यामुळे ना थोडासा रस्ताही चुकलो होतो आम्ही। पण मग मिळाला होता तो लॉन। थोडा उशीर झाला होता आम्हाला शोधता। तर आम्ही आता पोहोचलो होतो आणि आल्या आम्ही चौघींनी पण ना एक फोटो इथे क्लिक करून घेतली। आणि मग आतमध्ये गेलो तर नवरदेव नवरीची एंट्री वगैरे सुरू होती तेव्हाच पोहोचल्याबरोबर। तर नवरदेव नवरी वगैरे स्टेजवर आले होते आणि घरचे मग सगळे आले होते। तर मग आम्ही स्टेजवर वगैरे गेलो, त्यांना भेटलो आणि फोटो वगैरे काढून घेतली। नंतर लॉनमध्ये सगळे आलेले नातेवाईक वगैरे त्यांना आम्ही भेटलो आणि नंतर मग जेवणाला वगैरे गेलो आम्ही। इथे हर्ष, सार्थक आणि सक्षम आईस्क्रीम खाऊन राहिलेले आहे तिघही। आणि मग आम्हीही जेवण वगैरे करून घेतलं। तर जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही काही फोटोज वगैरे काढून घेतले सगळ्यांनी। आता निघायचंच होतं थोड्या वेळाने, कारण 11:30 वगैरे वाजले होते। तर या सगळ्या मुलांसोबत ज्या मधात दिसत आहे त्या माझ्या चुलत सासूबाई आहे, सगळ्या मुलांसोबत फोटो काढत होत्या त्या। माझ्या नंदेच्या बाजूला दिसत आहे त्या माझ्या आते सासूची मुलगी आहे, तर इथे नागपूरलाच राहतात त्या। आई, आम्ही वगैरे मुलांनी वगैरे सगळ्यांनी फोटोज वगैरे क्लिक केले तिथे। आणि कुठे जायचं म्हटलं की, आणि तेही सगळे सोबत म्हटलं की मुलं मस्त एन्जॉय करतात आमच्याकडे, सगळे सोबत असतात तर। आणि इथे तुम्हाला जे बसून दिसत आहे तर ते माझे भासरे आहेत मोठे। नंतर साधारण 11:30च्या नंतर आम्ही तिथनं निघालो, कारण बरंच लांब होतं आणि घरी जाता आम्हाला 12:30 वगैरे वाजणार होतेच। तर चला मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करीत आहे। व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि व्लॉग तुम्हाला आवडतात का तसं मला कमेंटमध्येही सांगा। तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।